नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बुधवारी तुळशी बरोबर आणा ही महत्त्वाची रोपं तुमच्या वास्तूची होईल भरभराट. ज्या घरात दारात तुळशीचे रोप ओपावत असते, बहरत असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जातो तिथपर्यंत दाही दिशेतील प्रदेश शुद्ध होतो, रोगजंतू रहित होतो. तुळशीच्या आसपासचे 2 मैलाची जागा गंगाजला इतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. म्हणून इतर कोणतेही रोप असो वा नसो, घरात किंवा दारात तुळस हवीच. तिला मध्यम सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी लागते. थोडीफार मशागत केली की तुळस छान वाढते. वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाणखान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंग शुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. डोळ्यांना आल्हाददायक वाटते. त्यांना जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. घरात बाहेर कुठेही ठेवू शकता. मोठी कुंडीच हवी असे नाही. छोट्या बर्नीत बाटलीतही ते आकार घेते. नागवेलीची पानं अर्थात विड्याचे पान, त्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. सुपारी, चुना, कात, हिरवी पत्ती घालून केलेला विडा 2 जेवणानंतर खावा. हा उत्तम बलवर्धक आहे, परंतु त्याचे अतिसेवन वाईट. ही पाने उष्ण असल्याने सर्दी, खोकला, ताप यावर गुणकारी असतात. त्याचा वेल फार सुंदर दिसते. या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही. घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचे रोप लावावे. वेलीला काठीचा आधार देत राहावा. बाकी फार मशागत करावी लागत नाही. त्याची वाढ भरभर होते. ते जितक्या वेळा खुडले जाते तितक्या वेळा ते जास्त वाढते. पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. याच्या फुलाचा सुगंध मनमोहक आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. याचा गंध जेवढ्या दूर पसरतो तेवढा परिसर सुगंध व्यापलेला असो. तिथले वातावरण प्रसन्न राहते. साध्या मातीत पण पटकन रुजते, परंतु त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला हवा. मग टपोऱ्या सुगंधी फुलांची बरसात व्हायला वेळ लागत नाही. तुमच्या घराला मोठी बाल्कनी असेल तर घरच्या घरीच केळ्याचे रोप लावू शकता. तसे शक्य असेल तर आपल्या इमारतीच्या आवारात आवर्जून केळ्याचे रोप लावा. ते अतिशय आल्हाददायक दिसते. ते लवकर उगते. केळीच्या पानाचा वापर सर्वांना करता येतो. हिंदू धर्मात केळीच्या खांबांना म्हणजे झाडांना, खोडाला, आंब्याच्या पानांना तोरणाप्रमाणे शुभसूचक मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज अशा शुभ कार्याच्या प्रसंगी प्रवेशद्वारावर 2 केळीचे उंच पाने असलेले खांब रोवून त्याचे तोरण केले जाते. या रोपाला किंवा झाडाला सुरुवातीचे 4 महिने थोडे जास्त लक्ष द्यावे लागते, मशागत करावी लागते, पण नंतर मूळ धरल्यावर ते छान वाढते. हिरवेगार हळदीचे रोप घरातील हवा शुद्ध ठेवते. आपल्याला त्याच्या फुलापानांचा वापर करता येतो. थोडीफार जमीन असेल तर हळदीचे उत्पन्नही घेता येते, परंतु आपला उद्देश तो नसेल तरी हळदीची मोठी हिरवी पाने आणि फुले डोळ्यांना तजेला देतात. भरघोस वाढणारे हे रोपटे घराचा कोणताही कोपरा सहज आकर्षित बनवते. गाईच्या कानासारखी दिसणारी फुले, तिला गोकर्ण असे म्हणतात, ती वेलीवर उगवतात. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची असतात. बीज पेरले तरी ते सहज रुजते आणि काही काळातच सुंदर फुलांनी आणि हिरव्यागार वेलींचे रोपटे बहरून जाते. हिवाळा वगळता उर्वरित 2 ऋतूमध्ये भरपूर फुलं येतात. देवपूजेतही रोज या फुलांचा वापर होतो. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.